पोचलो आम्ही आता. तर काय तिथं आम्हाला एक दादा भेटलाय. तर गाईस आता आज आहे तारीख काय 11 तारीख. आज आम्ही तिथं रायगडला जायला. ही आहे आमची पलटण. आम्ही चाललो रायगडला. सुरुवात चहा बटराची. तर थांबा. तर काय आता आम्ही निघालोय, गाडीत बसलेलो आहे. रेडी रेडी हे घ्या. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. आई रडू नको, येतो. तर निघालोय. तर बघूया मध्ये तुम्हाला सिनेमॅटिक क्लिप्स दाखवेलच. सगळे वाटते चाललो काय मला चालीस परत यायचं. सगळे घाबरतील सगळे. अशीच मजा घेत जाणार आहे आम्ही. वाजता निघालो? किती वाजले? 8 बरोबर 8:00 निघालो. आता किती तास काय माहिती पोचू. मधली आपण मजा काय करणार, मस्ती काय करणार. कसं वाटतंय तुला? खूप चांगला वाटतंय. वरती जाऊन छान व्ह्यू बघणार आणि मजा करणार. ड्रीम होतं माझं जाण्याचं. एकदा गेलं होतं पण कालू होतं. आता मी उजेडात पाहणार. मामा तुला काय वाटतो? तुला काय वाटतं, तुझी फिलिंग काय? मी पहिल्यांदा चाललो. बघूया काय कसं काय होते काय. एक्साइटमेंट आहे भरपूर. मी तर भरपूर गेलो. तर गाईज आता आम्ही पोचलो आहे. रायगडच्या पायथ्याशी आलो आहे. म्हणजे आता थोडा पुढे राहिला. आम्ही गाडी पाठी लावली त्याच्यामुळं. त्याचा बघूया. तर हे लोक पुढे गेलेत. फर्स्ट टाइम चाललं. आता बघूया पायथ्याशी आता जाऊ आता. Ladies and gentlemen, please make some noise for दीदी कसं वाटतं तुला? मला फार गरम झालंय आता. जरी मजा येते. पहिल्यांदा आले की किती आले? मी मे बी सेकंड टाइम आहे माझं. कारण मी ह्याच्या आधी जेव्हा शाळेत होते की मला आता लक्षात नाही आहे, पण मी एकदा आलेली आहे. हे भाई म्हणतात असते लोकांचं. हां तू बोल. हां, तर कुठे होते मी? तर मला खूप इच्छा होती रायगडला यायची, पण ते मुहूर्त नव्हतं. तर मग आता रायगडला यायचा. हां तर आता तो आलेला आहे. हां अरे घाबरते का? बोल की. आणि त्याचबरोबर आता अर्ध ऑलमोस्ट आम्ही चढलेलो आहोत. अजून थोडंसं बाकी आहे. वरती जाऊन तुम्हाला अजून एकदा मी माझं इंटरव्ह्यू देते. तर गाईज इथं आम्हाला एक दादा भेटलाय. तुम्हाला दिसतं असेल ना. थांबा. तो बघा तो दादा. तो काय माहिती कॉन्टेंट क्रिएटर आहे का काय माहिती नाही, पण तो दादा म्हणजे बिना चप्पलला चाललाय. किल्ले चढतोय ज्या उन्हात. मे महिन्याच्या उन्हात एवढा बेकार ऊन पडला आहे. आम्हाला शूज काढायला पण भीती वाटते. तो बिना चप्पलचा चालला आहे. एवढा मानतात की म्हणजे तो बिना चप्पलचा चालला आहे. तर तेच त्याला बघा. तो पण एकदम फास्ट चालले. इथं आमच्या इथं डगामागा करत चालले. आणि तो दादा जितला. तर तेच मला म्हणजे भारी वाटलं की म्हणजे आहेत आपले महाराजांना मानणारे एवढे सारे आहेत ते मावळे. अजून थोडा बाकी आहे. अजून आता प्लेन रस्ता काहीतरी येणार आहे. आता शिड्या बिड्यांचा झंझट गेला. आता फक्त प्लेन रस्ता येणार आहे. तर थोडा बघूया कसं काय सीन. आणि थोडेफार पॉईंट्स आहेत कुठले ते पण दाखवतो. इथपर्यंत व्ह्यू बघा.
दादा किती पर्सेंटेज झाला असेल? अजून आपण 40% चाललोय. 40% झालेत आणि 60% अजून 60% अजून बाकी आहेत चढायला. तर चला बघूया अजून काय होतं. ह्या दोघी कुठे गायब झाल्या? तिकडे आहेत तिथे. चल ना. काय एवढ्या थकलीस भाई. आम्ही तिथे पण जायचं ट्राय करू. मी काय हे बघा गाईस काय रस्ता आहे. काय होतंय? खूप थकान. खूप थका. अजून आपला 60% बाकी आहे. हालत खराब आहे ह्या उन्हातून. आता वाजलेत किती? 11. 10 वाजता चालू केलेला. 1 वाजेल वाटतं पोहोचायला. बापरे बाप. असं चालत गेलं तर 1 वाजेल असं वाटायला लागलं. खाली जायपर्यंत संध्याकाळ. हालत बेकार झालं. जाम भिक्कर. ऐक काय असं पोटामध्ये पाणी जात आहे. पाणी पण अंगानं पाणी येत आहे. खतरनाक व्यू आहे खतरनाक. तिकडे पण आम्ही ट्राय करू जायचा. मेची सुट्टी भारी पडते. मेची सुट्टी बोलतो भारी पडते. आम्ही आता आलोय चौघे. कुठे महादरवाजा ना. इकडे आहे महादरवाजा. आमचे 5-6 माणसं खाली थांबलेत. तो वाट बघते. तेच एकदम म्हणजे महादरवाजा बसला आम्ही वाट बघते लोकांची. एकदम थंड हवा येते. हे बघा व्ह्यू चेक करा. कलिंगड घेऊन आले ते लोक. हे लोक मस्त खात येतात. म्हणजे काय टेन्शन नाही. आरामात एकदम चालतात. लवकर आहे रे. ती वनिता मावशी बघ. ती बघा गाईस डोक्यावरती ते बॅग घातला नाही टोपीच्या वरती. मामाला आता एनर्जी आली आहे. बसलेत कलिंगड खात आहेत. हे बघा कसं खातोय. आता हा महादरवाजा आहे. हा ही आडवी. इकडे सैनिक सर्व वरती सैनिक असायचे. आणि समज शत्रू आला खालून तर मग वरूनच हल्ला व्हायचा. दरवाजा बंद असायचा. आणि आता इथून समज आपण वरून बघितला तर मग बाण बी मारलं तर आपण मरणार. नाही रे. हे थुकला तोंडाला. आम्ही पोचलोय टॉपला एकदम. इकडे आहे महाराजांची मूर्ती आहे मोठी. तुम्हाला नंतर जवळून दाखवतो. तर फायनली पोचलोय. एक तासात ना. किती तास पोचलो? 2 तास. 2 तासात पोचलो आम्ही. इथं हवा थंड आहे. ऊन चटके लागले पण हवा पण कंटिन्यू. जाम लेट झाला. जाम लेट. अजून तर ते लोकांचा पण पत्ता नाही. अजून किती जण भरपूर. आम्ही फक्त 4 जण झालोय. आम्ही फक्त 4च जण आलोय बस. हे लोक पार्टी आहेत. हे लोक बसून येतात. आता बघूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. विजय असो. जय शिवाजी महादेव.
काय काय म्हणजे सरली हे कुठे आलो आता आपण? तर आता चाललोय आपण रायरेश्वराच्या मंदिराकडे. तिथेच शिवाजी महाराजांची समाधी आहे. तिथला आपण व्ह्यू घेऊ आणि रायरेश्वराचं दर्शन. गाईस टकमक बघायचं राहिलं. गाईज आमचा लास्ट पॉइंट टकमक टोकावर आम्ही पोहोचतोय आता 2 मिनिटात. 2 मिनिटात गाईस एवढा एकदम बाप व्ह्यू आहे. दिबो पाटी हे चल ना इथपर्यंत जा पुढे. तर एवढा कष्ट करून शेवटी आम्ही पोचलो. आम्ही खालून बघत होतो, प्रत्यक्षात बघतोय. प्रत्यक्षात बघते प्रत्यक्षात. शोपात भारी रे. मला घेणं माझा फोटो काढ. गाईस आत्ता झाले सगळे पॉइंट सगळे बघून झाले. आत्ता आम्ही चाललोय खाली डायरेक्ट आपला आमच्या इकोमध्ये बसून, म्हणजे पागवली इकोमध्ये बसून सीधा डायरेक्ट घरात. आजचा दिवस तर आपला रायगडवरच गेला. अख्खा दिवस रायगडवर गेला. उडून गेलेला. ए मामा आजचा दिवस कसा गेला? वसम. सर्व स्पॉट आमचे झालेले. हा मी तर घरी जायला निघालो. आता उतरताना काय हालत होती. चढताना बेकार हालत झाली. उतरताना एवढा नाही, पाय थरथरतात. गाईस जर आला हा आहे महादरवाजा. आता आम्ही निघालोय महादरवाजा बाहेर. असं टर्न का केलंय? कारण का हत्तीला जर आला चुकून हत्तीवर तर त्याला तोडायला धावायला लागतो ना. त्याला धावायला भेटणारच नाही. त्याच्यासाठी तो असा टर्न केलेला आहे दरवाजा वळणाचा. हे थांब ना. शब्द आहे माझा, शब्द मोठ्या भावाचा शब्द आहे. गाडी घेऊन हे थांब ना. गाय आत्ता आम्ही जस्ट पोहोचलो गाडी. हालत बघा सगळ्यांची. साखरपुडा जाम जाम थकलेत सगळे. हे नॉकआउट वाला दाखव काय? नको बाई. तर आता बघूया आता रात्री जेवण काय होते काय नाही. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. दिवाळीची तर काजू भाजतो आम्ही. आणि जो काजू भाजणार आहे तो बघा कुठं आहे.
गाईस उड्या मारतोय बघा, काय कामाचा नाही, नुसता बसलेला असतो. असा हात दाखवा, इकडे इकडे मोबाईल मध्ये बघून असा हात करा. टाटा करू. हा टाटा करा. हा काहीतरी चांगला कर.